काय संदर्भ आज पत्रकार परिषद घेतलेली आहे बाजार समितीच्या घोटाळ्यासंदर्भात आपण गंभीर आरोप केले. नेमका काय कसा झाला घोटाळा? जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या समितीने 2014 पासून पुढच्या लाईनीत जिथे भिंत होती कंपाऊंड वॉल तिथे 184 दुकानं बांधण्याचा ठराव केला होता. त्याप्रमाणे 4 लोकांनी निविदा भरल्या होत्या. 1 नंबरचा जो व्यक्ती होता बीओटी तत्वावरती निविदा मागवल्या होत्या. तो मार्केट कमिटीला 5,71,00,000 रुपये द्यायला तयार होता की मी दुकानं बांधतो आणि मी विकेल 184 दुकानं. पण 2 नंबरचा जो बोरटक्के होता त्याची 3 कोटीची निविदा होती. त्यांनी टेंडर फोडल्यानंतर टेबल चर्चेत मार्केट कमिटीशी 5,72,00,000 रुपये मी देतो, 1,00,000 वाढून दिले आणि त्यांनी काम घेतलं. असं करता येत नाही. टेंडर कशासाठी असतात? जो हायेस्ट टेंडरवाला देणारा बिडर होता त्यालाच ते टेंडर द्यायला पाहिजे होतं. पण तत्कालीन मार्केट कमिटीने 2014 मध्ये 1,00,000 रुपये वाढून दिले. 5,71,00,000 ऐवजी 5,72,00,000 त्याला टेंडर दिलं. त्याच्याशी करारनामा झाला. त्या करारनाम्याप्रमाणे तो वागला नाही. त्यांनी जवळजवळ मार्केट कमिटीचे 1,200 झाडं एका रात्रीत तोडून टाकले, जुने झाडं. त्याला महापालिकेने 1,250 झाडं तोडल्यामुळे 12.5 लाख रुपये दंड केला. आजपर्यंत महापालिकेने तो वसूल केलेला नाही आणि त्यांनी तो दंड भरलेला नाही. बिल्डरने भिंत तोडून टाकली दगडी एका रात्रीत पोकलँड लावून, काहीच झालं नाही त्याचं. त्याच्यानंतर मार्केट कमिटीचा संचालक मंडळाला तो काम व्यवस्थित करत नव्हता, मुदतीत करत नव्हता, पैसे भरत नव्हता जे ठरलेले होते. त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं मार्केट कमिटी. ते रद्द केल्यावर तो गेला सहकार आयुक्तांकडे, पणन सहकार आयुक्त. तिथे सुनावणी झाली. मार्केट कमिटीच्या बाजूने निकाल लागला. त्याच्यानंतर तो गेला मंत्रालयात. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पणन खातं होतं. तो निकाल एकनाथजी शिंदेंनी त्या बिल्डरच्या बाजूने दिला. त्याच्यानंतर मार्केट कमिटी नवीन संचालक मंडळ निवडून आलं. नवीन संचालक मंडळाचे चेअरमन आणि सचिव यांनी हायकोर्टात याचिका टाकली की पणन मंत्र्यांनी जो निर्णय दिला तो योग्य नाही आहे. आम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेलं आहे. आम्ही हे दुकानं विकू. ते दुकानं जवळजवळ 80 ते 90 कोटी रुपये विकून मार्केट कमिटीला मिळणार होते. 40 लाख रुपये दुकान धरलं तरी. परंतु मार्केट कमिटीत तत्कालीन चेअरमन श्यामकांत सोनवणेंनी पिटिशन टाकलं. त्या पिटिशनमध्ये हायकोर्टात सुनावणी झाली. रिझर्व्ह फॉर ऑर्डरसाठी मॅटर पेंडिंग राहिलं. संपूर्ण सुनावणी होऊन गेली मान्य हायकोर्टात. आणि हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर ती ऑर्डर होऊ शकली नाही 3-4 महिने. दरम्यानच्या काळात या बिल्डरनी बाकीच्या संचालकांना हाताशी धरून त्या चेअरमन श्यामकांत सोनवणेंवर अविश्वास ठराव आणला. आर्थिक मदत सुद्धा केल्याची माझी माहिती आहे बिल्डरनी. आणि चेअरमन बदलवले. चेअरमन बदलल्याबरोबर त्यांनी हायकोर्टात ॲफिडेव्हिट दिलं की मी आता उर्वरित रक्कम द्यायला तयार आहे. 5,72,00,000 मधली 1 कोटी दिलेली आहे, बाकीची मी लगेच द्यायला तयार आहे. आणि चेअरमननी पत्र देऊन टाकलं, सचिव आणि चेअरमननी, की हे पिटिशन विड्रॉ करा. आणि आज तो ते दुकानं विकतोय बिल्डर. जे रद्द केलेला करारनामा आहे, सगळ्या निकाल मार्केटच्या बाजूनी आहे. फक्त त्यांनी हायकोर्टाची याचिका मागे घेऊन ते दुकानं त्याला विकलं. तर हिच्यात फार मोठी डील झाली आहे. जवळजवळ 12 कोटी रुपये चेअरमन आणि संचालकांना वाटले. त्यांनी 10-10 लाख रुपये संचालकांना वाटले मार्केटच्या आणि मोठी डील झाली आहे. तर मी या प्रकरणाची अँटी करप्शन CBI यांच्याकडे तक्रार करून यांच्या सगळ्यांच्या मालमत्ता तपासा आणि यांच्या उत्पन्नापेक्षा जर यांच्या मालमत्ता जास्त असतील तर त्या जप्त करावी CBIने. ईडीची गुन्हे दाखल करावे. हा जळगावच्या घरकुल घोटाळ्यापेक्षा महाघोटाळा आहे. आणि एका बिल्डरला पोचण्यासाठी हा जरी बोरटक्के रेकॉर्डवर दिसला असेल तरी याच्या मागे खरा जो जळगावचा लँड माफिया आहे श्रीराम खटोड, तो याच्यात प्रमुख आहे. तो हे सगळं मॅनेज करतो. आणि हे सगळे डिलिंग झाल्यानंतर सुनील महाजननी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. मला तर असं वाटतं की हे सगळे पाप लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाऊन तुम्ही प्रवेश केला की कारवाई व्हायला नको, काही हे व्हायला नको. ठीक आहे, पण मी तक्रारी करेल CBIकडे, अँटी करप्शन महाराष्ट्राकडे करेल. चौकशी झाली तर ठीक आहे, किंवा मी मग हायकोर्टात सुद्धा हा जो फ्रॉड झाला आहे हा मान्य कोर्टाच्या निदर्शनास आणून मी पिटिशन दाखल करेल. आणि तिच्यात हायकोर्टाने जर काही यांच्या विरुद्ध कारवाई केली तर ते पुढे भविष्यात दिसेल. बाजार समितीचं नेमकं किती नुकसान झालं याच्यामध्ये? आज तो 40-40 लाखात दुकानं विकतोय. 200 दुकानं 40 लाखात म्हणजे 80 कोटी रुपयाचे तो दुकानं विकतोय. फक्त 5 कोटी रुपयात, 5,72,00,000 80 कोटीची दुकानं तो विकतोय. जागा मार्केटची आणि फक्त बांधलेले. बांधकामाचा खर्च नगण्य आहे. 4-5 कोटी रुपयात बांधकाम होऊन गेलेलं आहे. आणि तो त्या रकमेवर 80 कोटी कमवणार आहे. त्याच्यातले 12 कोटी रुपये समजा संचालकाने चेअरमनला दिले.
तरी त्याला 70 कोटीचा फायदा आहे. हा फायदा बाजार समितीला झाला असता. हा बाजार समितीला झाला असता आणि मागच्या ह्याच संचालक मंडळाने मागे ठराव केलेले आहे की आम्ही विकू, आणि या संचालक मंडळाला आधारात ठेवून चेअरमननी डायरेक्ट पत्र देऊन टाकलं की बिल्डरनी विकावे. म्हणजे हे चुकीचं आहे ना. मग कोर्टात पेंडिंग होतं, कोर्टात फक्त असं दिलं की आम्हाला मागे घ्यायची आहे केस, बस मागे घेऊन टाकली पत्र देऊन. संचालक मंडळांपैकी कोणी विरोध केला नाही का? केला नाही. मग संचालक मंडळ विरोध करायला लागलं तर त्यांना 10-10 लाख रुपये दिले बिल्डरनी त्याच्या घरी बोलून. ठीक. हो.